ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण झाल्याची घटना समोर आली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. रस्त्यावर थुंकण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून एका परप्रांतीय ओला चालकाने ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास ज्युपिटर रुग्णालयाबाहेर घडली. संबंधित ज्येष्ठ नागरिकांनी ओला चालकाला रस्त्यावर पाणी थुंकण्यापासून रोखले होते. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि काही क्षणातच हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे पदाधिकारी सुमित बोराडे तसेच शिवसेना एकनाथ शिंदे गटचे पदाधिकारी नितेश पाटोळे आणि युवा सैनिकांनी आरोपी चालकाचा शोध सुरू केला. काही तासांतच चालकाचा शोध घेण्यात यश आले आणि त्यानंतर त्याला वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आरोपी विरोधात कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान वर्तकनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून व्हायरल व्हिडिओ आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेनंतर शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून नागरिकांकडून अधिक प्रभावी सुरक्षा उपाययोजनांची मागणी करण्यात येत आहे. त्याला फ्रॅक्चर केला, त्याच्यावर 307 कलम दाखल करून टाका इमिजिएट. म्हणजे परत कोणी अरे त्याच्या मिसेसच्या समोर तो मारतोय आणि कचरा का टाकला म्हणून विचारलं म्हणून हा तुमको नको नाही त्याला बरोबर त्याच्यावर 307 कलम करून टाका. कारण कसं आहे असं परत बघा तो बिचारा, मी बघतोय त्याचा व्हिडिओ आणि त्याच्या मिसेसच्या समोर दोन्ही सिनियर सिटीजन आहेत. असं जर झालं तर काय कोणी म्हणजे कचरा टाकू नये, थुंकू नये असं म्हणणं गुन्हा आहे का? आणि त्याच्या हातात काहीतरी वरून काहीतरी घेत होता, याला दगड बिगड मारला असता तर तो मेला असता ना. तर ते अटेम्प्ट टू मर्डर करायला लावून टाका त्याच्यावर. तो बिचारा फ्रॅक्चर झालाय. तर तो फ्रॅक्चर झालाय ना आता.